महाराष्ट्रातील बहुचर्चित हायवे म्हणजे समृद्धी महामार्गाला आम्ही फर्स्ट टाइम प्रवास करताना. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी घरातून निघालो आहे आम्ही 5:30ला. आता अराऊंड वाजले 8:30. ऑलमोस्ट 3.5 तास लागले इथपर्यंत पोहोचायला. टाइम वाचेल कारण ऑलमोस्ट 250 किलोमीटर आता आम्ही समृद्धी महामार्गाला नॉनस्टॉप प्रवास करू. आणि हा असा हायवे दिसल्यानंतर एक्सप्रेस वेला पण चालवली आहे, बट आता बघू याची फिलिंग कशी आहे आणि किती गाडी आपण पटापट कव्हर करू शकतो याच्यावर. आणि काय ब्लॉगिंगची जबाबदारी या ट्रिपमध्ये मी अर्चूला देणार होतो, कारण देवदर्शन म्हटलं अर्चू एक्सप्लेन करेल. बट आता झोपेचं नाटक करते बिलकुल बोलायला तयार नाही आहे. बोल ऑन कॅमेरा तू आता. नाटक बिटक नाही करत मी. ऑफिस केलंय मी रात्री, मला झोपायचंय. अच्छा. बट इथपर्यंत यायच्या आधी ऑलरेडी एक स्टॉप घेतला होता. चांदोरी म्हणून होतं, तिथं खंडेरावाची पूजा केली. तर ती आता क्लिप्समध्ये मी दाखवतो तुम्हाला तिथं काय केलं नेमकं. आणि अर्चू एक्सप्लेन करेल आपल्याला तिथं काय एक्झॅक्टली काय प्रोसेस होती ती. का बरं मला घेतो रे? हे पण टाकेल मी आता. नाही जा, मी करेल नंतर व्हॉइस वॉइस ओव्हर भाई कैमरा के सामने आओ, ओरिजिनल आईडी से आओ मोसा भाई. बट आता 120 ची स्पीड लिमिट आहे इथं आणि ऑलमोस्ट आता ही पण 120च चालू आहे. बट असं कधी वाटत नाही की 120ला चालू आहे. एकदम स्टेबल गाडी चालू आहे. थोडासा आहे रस्त्याला थोडासा आहे एक फील होतं एकदम नॉर्मली, बट अशी गाडी अशी फंबल नाही करत आहे, स्टेबल चालते एकदम. समृद्धी सोडला आता आणि टोटल किलोमीटर आमचे झाले 249 आणि त्याला लागले 430 रुपये, म्हणजे ₹1.70 टोल समृद्धीचा. ऑलमोस्ट 400 किलोमीटर आलोय आम्ही. किती झालं असेल? 400 किलोमीटर झालं ना? कसली 12ची आरती? 12पर्यंत शक्य नाही पोहोचणं, अजून इथून 2 तास. आता किती वाजले? 11:15. 12पर्यंत नसते पोहोचलो. कसं आहे म्हणजे डायरेक्ट फ्रेश आहे, शेतामधून ऊस तोडून आणायचे, डायरेक्ट मशीनमध्ये लावायचं. बरोबर ना? करा मग 5. सर्वात जास्त झोप या पोरीने काढली तरी आळस देते. किती आळशी रे, किती झोप. अरे 3 तास झोपली. सगळ्या समृद्धी महामार्ग तू झोपेमध्ये घालवला. मग काय झालं म्हणजे आम्ही काय करायचं? आम्ही पण नाईट काढली ते जाऊ दे. न झोपता 1ला उठायची रोज सोबत. अरे ऊपरवाला देख रहा है, इतना झूठ मत बोलो भाई. पण त्याच्यात रात्रीची झोप ती रात्रीची असते आणि दिवसाची झोप ना खूप वेगळं असतं. ते चिल्ले पल्ल्यांच्या आवाज आला की लगेच उठायचं. चलो चलो तुम्हाला सिंपती कार्ड. चलो 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 चलो. मग अर्चू फर्स्ट टाइम फॅमिली सोबत देवदर्शन ट्रिप कसं वाटतंय तुला? किती वेळेस गेली होती की तू? फुल फॅमिली. निलेश नव्हता ना? हा, त्याचे पेपर होते. हो ना निलेश? त्याचे पेपर होते. आता कसं वाटतंय? तू मागचं का गोडते? आत्ताचं बोल ना. चांगलं वाटतंय. मी तर झोपूनच आली तुझ्या भाषेत ना, त्याच्यामुळे मला कसं वाटेल कसं काय. अरे मग अजून ट्रिपची सुरुवात झाली आहे आता. अजून तर बराचसा अजून पल्ला आपल्याला गाठायचा आहे.
लग्न ठरलंय, डेट फिक्स झाली. डेट फिक्स झाल्यानंतर आहे ना आपली जी कुलदेवी आणि कुलदैवत असतं त्यांच्या दर्शनाला जावं लागतं. तर आता आणि त्यांना आपण जी पत्रिका असतो ते त्यांच्या चरणी अर्पण करून त्यांना आमंत्रण देतात. तर आपण आता त्याच्यासाठी आलोय की त्यांना आमंत्रण देणारे, पत्रिका ठेवणारे आणि बाकी ओटी वगैरे भरणार. आणि रेणुका माता ही आपली कुलदेवी आहे, त्याच्यामुळे देवीला आपण निमंत्रण द्यायला आलोय आणि देवीचे आशीर्वाद घ्यायला आलोय. बरोबर. मंदिरात आलो, दर्शन झालंय. आता फारशी गर्दी नव्हती. सगळ्या विधी, पूजा आणि निमंत्रण दिलं गेलंय देवीला. आणि आता यानंतर म्हटलं की थोडीशी माहिती देऊ मंदिराबद्दल. तर मंदिराचं जे आपण काय म्हणतो हिस्ट्री अशी आहे की जमदाग्नी ऋषी होते, त्यांचं रेणुका माताबरोबर लग्न झालं होतं. आणि त्या लग्नात इंद्राने म्हणजे प्रसन्न होऊन किंवा काय तर त्या 5 वस्तू दिल्या होत्या. आणि त्यात एक कामधेनू गाय पण होती. आणि ती गाय अशी वैशिष्ट्य की ती गाय आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते. तर त्यानंतर विवाह झाल्यानंतर ते राहत असताना त्यांना 5 मुलं झाले. आणि त्यात एक परशुराम होते. आणि त्याच काळात शहात्रा अर्जुन म्हणून एक राजा होता. तो त्यांच्या इथे परिसरात फिरत असताना यांनी त्यांना निमंत्रण दिलं की तुम्ही आमच्याकडे जेवायला या. तर ते जेव्हा आले तेव्हा त्यांना तो जेवण आणि पाहुणचार खूप आवडला. आणि त्यानंतर गोष्ट अशी झाली की त्यांना कळलं की कामधेनू नावाची गाय यांच्याकडे आहे आणि ती सर्व इच्छा पूर्ण करते. आणि त्या कृपेनेच हे सगळं एवढं यांचं व्यवस्थित चाललं. त्यामुळे त्या राजाने त्यांच्या पुढे असा प्रस्ताव ठेवला की तुम्ही मला ती गाय द्या. पण जमदाग्नी ऋषींचं असं म्हणणं होतं की ती गाय त्यांनी तपश्चर्या, मोठ्या तप वगैरे करून किंवा मेहनतीने मिळवली आहे ती. तर त्यामुळे त्यांनी ती देण्यास नकार केला. तर नंतर शहात्रा अर्जुन राजाने त्यांच्यावर थोडा सैन्यानिशीन काही लोकांसकट आक्रमण केलं आणि त्यांचा वध केला. आणि रेणुका मातेलाही त्यात थोड्या जखमी झाल्या. त्यानंतर परशुराम तिथे नव्हते. आणि नंतर ते जेव्हा आले तेव्हा त्यांचे जमदाग्नी ऋषी हे त्यांचे पिता मृत पावलेले होते. आणि रेणुका माता थोड्या जखमी होत्या. मग त्याच्यानंतर रेणुका मातांनी त्यांच्यावर इच्छा व्यक्त केली की तू आमच्या म्हणजे एक आपल्याकडे जसं अग्निदान देता किंवा जे विधी करता मृत झाल्यानंतर, तर ते अशा ठिकाणी एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन कर. आणि त्यांनी त्यातच एक इच्छा व्यक्त केली की मी सती जाणार म्हणून. मग त्याच्यानंतर परशुरामांनी त्यांना कावडीमध्ये घेऊन खूप ठिकाणी फिरले. आणि त्याच्यानंतर ते इथे फायनली आले माहूरच्या इथे. आणि त्यांनी ह्या नदीच्या काठी त्यांना पित्याला अग्निदान दिला. आणि तेव्हाच रेणुका माता सती गेल्या. आणि ते सगळं झाल्यानंतर ते जेव्हा अग्नी शांत झाल्यानंतर जेव्हा आले तेव्हा त्यांनी त्यांच्या आईच्या आणि वडिलांच्या स्मरणार्थ खाली समाधी जमदाग्नी ऋषींची. आणि इथे त्यांनी एक मूर्ती प्रस्थापित केली. आणि तीच आज प्रचलित आहे की माहूरची देवी रेणुका माता. सो ह्याचसोबत अजून एक इच्छा अशी व्यक्त केली होती की जे शहात्रा राजांनी त्यांचा पराभव करून वध केला होता, तर त्यांनी परशुरामांना सांगितलं की तुम्ही महादेवाची तपश्चर्या करा, त्यांना प्रसन्न करा आणि त्यांच्याकडनं 5 गुण अवगत करा. आणि ते गुण अवगत करून तुम्ही शहात्रा अर्जुनाचा पराभव करा आणि सोबतच जे काही राजे होते त्यांचा पण पराभव करा. तर नंतर परशुरामांनी अथाक परिश्रम करून महादेवांना प्रसन्न केलं आणि खूप गुण अवगत केले. आणि तेव्हाच त्यांचं नाव म्हणजे त्यांना परशु मिळाला महादेवाकडनं आणि त्यांचं नाव परशुराम असं पडलं. आणि त्यानंतर त्यांनी हे सगळे गुण अवगत केल्यानंतर त्या शहात्रा अर्जुन राजाचा पराभव केला. आणि सोबतच जे 20 इतर राजे होते त्यांचाही पराभव केला आणि वध केला. आणि अशा प्रकारे त्यांनी आईची इच्छा पूर्ण केली. घेतल्यानंतर आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट स्टॉपकडे जे आहे नांदेड गुरुद्वाराला आम्हाला व्हिजिट करायची आहे. म्हणजे ऑप्शनल होता, बट म्हटलं आता आलोच आहे या साईडला तर एकदा व्हिजिट करून जाऊ. आणि गुरुद्वाराचं दर्शन म्हणजे तिथं व्हिजिट केल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आमचा नेक्स्ट स्टॉप असणार आहे तुळजापूर, जिथं आम्ही स्टे करणार आहे. तर आता फर्स्ट आम्हाला नांदेड पोहोचायचं आहे आणि ट्राय करू की लवकरात लवकर दर्शन घेऊन तिथून निघू. म्हणजे कारण परत नांदेडवरून तुळजापूर 200 किलोमीटर आहे, तर एवढा कवर व्हायला पाहिजे. कारण सकाळपासून आत्तापर्यंतचा रन ऑलमोस्ट हा 650 किलोमीटरचा झाला आहे. आणि अजूनपर्यंत मी ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि एकटा निलेशच चालवत आहे. अजून कॅपॅसिटी आहे की अजून 500 किलोमीटर खेचेल बोलतोय. त्याच्यामुळे म्हटलं आहे जोश तोपर्यंत खेचू देऊ, नंतर घेऊ थोडीफार ड्रायव्हिंग करायला. बरं का अर्चू, आहे तुझ्या भावाची काळजी मला बोलत होती ना जरा गाडी घे. म्हटलं जरा तो कधी ट्रेन होईल बघू आता किती काळजी